वाजेपर्यंत स्थगित केलं। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला। या आढाव्यात बँकेनं रेपो दरात बदल न करता तो 5.5% इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। महागाईवर नियंत्रण आणि स्थिर आर्थिक विकास यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशानं रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवला असून तटस्थ भूमिका स्वीकारली आहे, असं मल्होत्रा यांनी सांगितलं। याशिवाय स्थायी ठेव सुविधा दर 5.25% आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजेच सीमांत स्थायी सुविधा आणि बँक दर 5.75% राहील। मौल्यवान धातू वगळता मूळ चलनवाढ पूर्वीच्या अंदाजानुसार सौम्य राहिली आहे। मात्र नजीकच्या काळात चलनवाढ आणखी वाढण्याची शक्यता असून अन्न आणि इंधनामुळे तिसऱ्या तिमाहीत ती उच्चांक गाठेल आणि त्यानंतर कमी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी